नमस्कार. लाडकी बहीण योजनेबद्दल अपडेट. तिसरा हप्ता केव्हा येणार? लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पूर्ण पहा, कारण व्हिडिओ फक्त 3 मिनिटाचाच आहे. आता सर्वांच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न चालू आहे की आमच्या लाडकी बहीण योजनेचा तिसरा जो हप्ता आहे तो आमच्या बँकेमध्ये किती येणार व केव्हा येणार? आदिती तटकरेंनी आजच सकाळी जी ही घोषणा केलेली आहे. लाडकी बहीण योजना थर्ड हप्ता आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आता तिसऱ्या हप्त्याची टाकणीची सुरुवात आहे ती चालू झालेली आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात अर्ज मंजूर झालेला आहे त्यांना पैसे जे आहेत ते मिळून जाणार आहे. आणि ज्या महिलांचा अर्ज मंजूर झालेला आहे त्या महिलांची धाव बँकेकडे लागलेली आहे. आणि आता ज्या महिलांना सप्टेंबर मध्ये अर्ज केलेला आहे त्यांचा आता अर्ज प्राप्त झालेला आहे. म्हणजेच की ज्यांनी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला होता त्यांना फक्त 1,500 रुपये मिळतील व त्या मागच्या महिन्यात भरलेल्यांना 4,500 रुपये मिळतील. पण यासाठी एक अट आहे, जर तुम्ही या योजनेचा पहिल्यांदा जर फायदा नसेल घेतला, म्हणजे पहिले हप्ते नसेल आले, तर तुम्हाला 4,500 रुपये जे आहे ते मिळणार आहे. म्हणजेच की याच महिन्यामध्ये लाभ मिळणार आहे असे महिला विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे सप्टेंबर मध्ये अर्ज केलेल्या महिलांना एका दिवसाला मिळणार आहे. म्हणजेच की सर्वात पहिल्यांदा 4,500 रुपयाचं वाटप होणार, मग 3,000 रुपयांचं वाटप होणार आणि मग 1,500 रुपयांचं वाटप होणार. जर तुम्ही सर्वात पहिल्यांदा फॉर्म भरला असेल व तुमच्या बँकेमध्ये पैसे आले असतील तर तुम्हाला पैसे यायला थोडासा लेट होणार आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल ज्या महिला अर्ज करत होत्या त्यांना पुढील महिन्यामध्ये लाभ मिळत होता, पण आता परंतु या महिन्यामध्ये अर्ज केलेला आहे त्यांचा अर्ज प्राप्त झालेला आहे. त्या महिलांना या महिन्यामध्ये 29 तारखेला त्यांच्या बँक खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा होणार आहे. तर तुम्हाला आता कळालंच असेल की सर्व महिलांना 29 तारखेच्या बँकेमध्ये पैसे मिळणार आहेत. पण कोणत्या महिलांना बँकेत पैसे मिळणार नाही? ज्यांच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक नाही अशा महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. म्हणजेच की सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यांनी अर्ज केला त्यांच्यासाठी हा पहिला हप्ता राहणार आहे. आणि ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज केले नाही त्या मुलींना अर्ज करायचा आहे आणि लवकरात लवकर फॉर्म भरून त्यातील पूर्ण गोष्टीची पूर्तता करायची, म्हणजे आधार कार्ड बँकेची लिंक करणे गरजेचे आहे, असे आहे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना आवाहन केले आहे. माझं तर म्हणणं आहे तुम्ही एकदा बँकेमध्ये जाऊन तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे का नाही ते एकदा चेकच करा. सर्व महिलांनी चेक करणे अनिवार्य आहे, कारण जर तुम्हाला पैसे येत असतील तर तुम्ही म्हणताल की आम्ही चेक केलं नाही तरी चालेल, पण तुम्ही एकदा चेक करून पहा. आदिती तटकरे यांनी आजच सकाळी हे आवाहन केलं आहे. तर तुम्ही लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन तुमच्या आधार कार्ड लिंक करून घ्यायचे आहे आणि तुमचा फॉर्म जर नीटरित्या भरलेला असेल व सर्व नीट असेल व आधार कार्डला बँकला सर्व लिंक असेल तर 29 तारखेला तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पूर्ण पैसे येऊन जातील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 2,44 लाखांपेक्षा अर्ज झालेले आहेत. त्यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करण्याची संख्या 1,07,00,000 होती. त्या महिलांना ऑगस्ट मध्ये लाभ देण्यात असलेले आहे. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी 52 लाख महिलांना लाभ मिळाला आहे. तर तुम्ही पाहू शकता की किती महिलांना आपल्याला जे पैसे द्यायचे होते आणि प्रत्येकी महिलेला 1,500 रुपये द्यायचे म्हणल्यावर किती महिलांना किती पैशांचा वाटप झाला असेल त्याचा तुम्ही अंदाज पण लावू शकणार नाही. तर तुम्ही पाहू शकता की 31 ऑगस्ट रोजी 52 लाख महिलांना लाभ मिळालेला आहे. 52 लाख महिला थोड्या महिला नाहीत. आता सप्टेंबर महिन्यातील ज्या महिला अर्ज प्राप्त झालेला आहे त्या महिलांच्या अर्जाची छाननी सुरू आहे आणि ती आता पूर्णपणे होणार आहे. 1-2 दिवसामध्ये डीबीट मार्फत तिसरा हप्ता 4,500 रुपये सगळ्यांना मिळून जाणार आहे. ज्यांनी सप्टेंबर महिन्याच्या आधी फॉर्म भरला होता व त्यांना 1ही रुपया नाही आला त्यांच्या बँकेमध्ये डायरेक्ट 4,500 रुपये जे आहे ते जमा होऊन जाणार आहेत. आणि ज्यांचे या महिन्याचे राहिले आले त्यांना फक्त 1,500 रुपये जमा होऊन जाणार आहे. आणि जर काही कारणांमुळे तुमचा फॉर्म जो आहे तो डिसअप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची संधी मिळणार आहे. मी त्यावरही लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करून टाकेल. तर तुम्ही पाहू शकता की 21 ऑगस्ट रोजी 52 लाख महिलांना जो अर्ज प्राप्त झाला होता आणि त्यांना पैसे मिळण्यात आले होते. एक महत्वाची गोष्ट, बऱ्याच महिलांना जो फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह झालेला आहे पण आतापर्यंत त्यांना 1 रुपया नाही आला. त्यांनी या बारीने काळजी करायची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या, सर्व पैसे येऊन जातील. तर आजच्याला बस एवढेच. आताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.